भावांनो, सध्या मी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापाशी आहे आणि हा आहे होळकर चौक. तर गंगाखेडच्या नगरपालिकेला आणि इथल्या राजकीय प्रशासनाला आणि प्रशासकीय प्रशासनाला माझा एक प्रश्न आहे की आज 14 एप्रिल आहे, बाबासाहेबांची जयंती आहे, चांगली गोष्ट आहे. शिवरायांची जयंती आली, बाबासाहेबांची जयंती आली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आली की तुमची नगरपालिका जागे होते आणि अशी साफसफाई दिसते, मान्य आहे मला. पण माझा प्रश्न आहे की अशी साफसफाई तुम्हाला रोज ठेवणं का होत नाही? हे जे तुम्ही क्लीनपणा जो दिसायला तुम्हाला, म्हणजे एवढा क्लीनपणा तुम्हाला दररोज ठेवण्यासाठी काय अडचण आहे? म्हणजे एखाद्या महापुरुषाची जयंती आली किंवा एखादा तुमचा नेता या शहरामध्ये येत असला की तुम्ही अशा सगळ्या साफसफाई करणार, रोड नसते, रस्ते नाल्या झाकाझाकी करणार, एकदम स्वच्छ करणार. म्हणजे आम नागरिकांना ज्यावेळेस वागायचं असतं त्यावेळेस तुम्ही ही स्वच्छता का करत नाहीत, असा महेश बिडगरचा इथल्या स्थानिक प्रशासनाला, प्रशासकीय प्रशासनाला आणि राजकीय प्रशासनाला एक प्रश्न आहे माझा. मग ते विधानसभेचे असतील किंवा नगरपालिकेचे नगराध्यक्ष असतील, उपनगर अध्यक्ष असतील, की एखादा नेता किंवा एखाद्या महापुरुषाची जयंती आली की हे सगळं काही साफसफाई होते, असा कचरा गोळा केला जातो, ही क्लीननेस दिसते तुम्हाला रोडवर. मग हा आपला अहिल्यादेवी होळकरांचा चौक आहे आणि तिकडं छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. मग ही साफसफाई तुम्हाला आत्ताच का दिसते? तुम्हाला 12 महिने किंवा वर्षाचे दिलेले 5 वर्ष, तुम्हाला त्या निवडणुकी कार्यकाळामध्ये दिलेले 5 वर्ष तुम्ही ही स्वच्छता का ठेवत नाहीत, हा तुम्हाला माझा प्रश्न आहे. आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला प्रश्न विचारत राहणार. बचेंगे तो और भी लढेंगे. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. नाथ करती का गंगाखेडचा सर्वांगीण विकास झालाच पाहिजे. भ्रष्ट प्रस्थापितांच्या छाताडावरती तांडव करणारा महेश बिडगर आहे.